नमस्कार, दुपारचे 12 वाजता आहेत। न्यूजरूम बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। राज्यातल्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आपण आढावा घेणार आहोत। सुरुवात करूयात हेडलाईन्स। थोड्याच वेळात उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद। उद्याच्या राज्यव्यापी बंदबाबत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीत धुसफूस सुरू असल्याची सूत्रांची माहिती। विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेण्याची काँग्रेसची मागणी। आंदोलनापूर्वीच रविकांत तुपकर पोलिसांच्या ताब्यात। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी वर्षावर करणार होते आंदोलन। राज्यसभेच्या दोन्ही जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध। धैर्यशील पाटील, नितीन पाटील राज्यसभेवर। अर्ज पडताळणीमध्ये अपक्षांचे अर्ज बाद। शरद पवार भाजपला आणखी एक धक्का देणार। कोल्हापूरचे समरजित घाटगे 3 सप्टेंबरला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार। झी 24 तासला सूत्रांची माहिती। आज कागलमधल्या मेळाव्यात भूमिका जाहीर करणार। आणि साखर कारखान्यांना मार्जिन मनी लोन दिल्याबद्दल राज्य सरकारला हायकोर्टाचा झटका। 1746 कोटींच्या थक हमीला स्थगिती। आता बातम्या आपण सविस्तरपणे पाहूयात। पहिली बातमी आहे उद्धव ठाकरे यांची। उद्धव ठाकरे आता थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेणार आहेत। महाविकास आघाडीकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आणि त्या पार्श्वभूमीवर आता थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद आहे। राज्यातल्या विविध प्रश्नांबाबत सुद्धा उद्धव ठाकरे बोलण्याची शक्यता आहे। सीएम पदाच्या चेहऱ्याबाबत सुद्धा उद्धव ठाकरे या पत्रकार परिषदेत नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। थोड्याच वेळात उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे। महाविकास आघाडीकडून बदलापूरच्या घटनेनंतर उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली। सोबतच राज्यातले विविध प्रश्न आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा या सगळ्या संदर्भात उद्धव ठाकरे नेमकं काय बोलतात हे पाहावं लागेल। आता महायुती संदर्भातून एक मोठी बातमी समोर येते। चंद्रशेखर बावनकुळे यांनी 7 दिवसांमध्ये जागा वाटप करा अशी एक प्रकारची मागणी केल्याचं सध्या पाहायला मिळतंय। पुढच्या 7 दिवसात जागा वाटपासंदर्भात चर्चा करण्याची मागणी भाजपकडून करण्यात आली आहे। महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी एकत्र बसून जागा वाटपावर चर्चा करावी ही भाजपची मागणी आहे अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। निवडणुकीला खूप वेळ नाही, त्यामुळे जागा वाटपावर चर्चा व्हावी असं मत बावनकुळेंनी व्यक्त केलं। भाजपाची मागणी आहे की तीनही नेत्यांनी बसून तातडीनं या पुढच्या 7 दिवसात चर्चा बंद केली पाहिजे, पूर्ण केली पाहिजे। पुढच्या 7 दिवसामध्ये तिघांनी एकत्र येऊन चर्चा पूर्ण करावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीची आहे। कारण आता खूप काळ नाही आहे निवडणुकीला। शेवटी तिने मिळून आम्ही महायुतीत लढतो आहे। आमचे इतर पक्ष 11 पक्ष त्यांचा विचार केला पाहिजे, पण मला वाटतं तातडीने हे काम पूर्ण करावं। त्यामुळे जागा वाटपासंदर्भात 7 दिवसात नेमकी कशा पद्धतीने बैठक होते, कशा पद्धतीने निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे। दरम्यान तिकडे महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून धुसफूस सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। कारण मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडणुकीनंतर जाहीर करावा अशी काँग्रेसची मागणी आहे। मात्र मुख्यमंत्री पदाचा चेहरा आताच ठरवावा अशी उद्धव ठाकरेंची रोखठोक भूमिका आहे। त्यामुळे सध्या महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। महाविकास आघाडीत सध्या तरी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर चर्चा नको अशी भूमिका काँग्रेसनं घेतली आहे। विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवू अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी घेतली, तर रोहित पवार यांनी देखील मुख्यमंत्री पदावर सध्या तरी चर्चा नको असं म्हटलंय। या महाविनाशी, महायुतीशी, महाभ्रष्टाचारी सरकारच्या विरुद्ध लढून पहिले आपण सत्ता आणली पाहिजे आणि आपली लोकांनी बहुमत दिल्यानंतर मग त्यावर चर्चा व्हायला पाहिजे अशी राज्यातील अनेकांना वाटतं। मुख्यमंत्री कोण व्हावा यापेक्षा महाराष्ट्राचा स्वाभिमान जो गुजरातला गहाण ठेवला आहे तो स्वाभिमान परत मिळवण्यासाठी
आपल्याला लढावं लागेल. थोडा वेळ होईल, थोडा काळ चालेल, पण जेव्हा इलेक्शन हे जेव्हा जाहीर होतील त्यानंतर हा कुठलाही वाद त्याच्यामध्ये राहणार नाही. सगळे एकनिष्ठेने महाराष्ट्राला वाचवण्यासाठी, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व नेते एकत्रित येतील आणि मग कदाचित मला जे वाटतं की इलेक्शन झाल्यानंतर आपण त्या बाबतीत निर्णय घेऊ, अशी सुद्धा चर्चा, नाहीतर एक निर्णय येत्या काळामध्ये होईल असं कार्यकर्ता म्हणून मला वाटतं. कारण का कार्यकर्ता म्हणून आम्ही रस्त्यावर लढतोय, लोकात जाऊन लढतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आमचं मत आहे की पदाचा वाद आज नको, उद्या आपण विचार करू. तर एकीकडे मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून धुसफूस सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं मात्र आपली भूमिका स्पष्ट केली. शरद पवारच आमचे नेते असतील आणि त्यांना डोळ्यासमोर ठेवूनच निवडणुका लढल्या जातील असं त्यांनी म्हटलेलं आहे. महाविकास आघाडी ठरवेल त्या चेहऱ्याला आमचा पाठिंबा असेल अशी भूमिका देखील शरद पवारांच्या राष्ट्रवादीने घेतल्याची माहिती आहे. आम्ही निवडणूक शरद पवारांच्या चेहऱ्यावर लढणार असल्याचं देखील राष्ट्रवादीनं जाहीर केलं. दरम्यान मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून आज वाद नको, निवडणुकीनंतर ठरू असं विधान रोहित पवार यांनी केलं. तर निवडणूक शरद पवारांच्या चेहऱ्यावरच लढू असं शरद पवार गटाची इच्छा आहे, तशी माहिती त्यांनी दिलेली आहे. सूत्रांची माहिती अशा पद्धतीने आलेली आहे. त्यामुळे शरद पवारच आमचा चेहरा असतील, तुर्तास तरी मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याबाबत चर्चा नको अशी शरद पवार गटाची इच्छा आहे, अपेक्षा आहे. आता महायुतीसाठी चिंता वाढवणारी बातमी आहे, कारण समरजित घाटगे शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. आज कागलमध्ये ते जाहीर मेळावा घेणार आहेत आणि त्यातून ती आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती सध्या मिळते. त्यामुळे आज समरजित घाटगे नेमकी काय भूमिका जाहीर करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान या सगळ्या संदर्भात त्यांना जायचं असेल तर कोण थांबवणार अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. महायुतीमध्ये ही सीट आता तिथे अजितदादाकडे आहे आणि समरजित घाटगेंना विधानसभा लढायची आहे, ती भाजप लढू शकणार नाही, ती शंका त्यांना आहे. त्यामुळे ते पक्ष सोडण्याचा विचार करतायत. ती बातमी माझ्याकडे आली आहे. त्यांना लढायचंच आहे तर कोण थांबवणार. तर कोल्हापूरचे समरजित घाटगे शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. 3 सप्टेंबरला त्यांचा पक्षप्रवेश होईल अशी माहिती आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होईल अशी माहिती आहे. झी 24 तासला विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली. शरद पवारांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. सोशल मीडियावरून घाटगे यांनी आता कमळ चिन्ह हटवल्याचं पाहायला मिळतं. 3 सप्टेंबरला शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये समरजित घाटगे आता शरद पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. आज खरं तर ते मेळावा घेणार आहेत. दरम्यान या सगळ्या गोंधळामध्ये त्यांनी आपल्या याच्यावरून कमळ चिन्ह हटवल्याचं सध्या पाहायला मिळतं. त्यामुळे पवार आता भाजपला आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहेत. आता बातमी आहे रविकांत तुपकर यांच्या संदर्भातली. रविकांत तुपकर खरं तर आज वर्षा बंगल्यावर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत आंदोलन करणार होते. मात्र आंदोलनापूर्वीच रविकांत तुपकर यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागणीसाठी रविकांत तुपकर वर्षावर आंदोलन करणार होते, मात्र त्याआधीच त्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे वर्षावरचं आंदोलन होणार नसल्याची माहिती सध्या मिळते. आत्महत्येचं प्रात्यक्षिक या स्वरूपाचं आंदोलन खरं तर रविकांत तुपकर करणार होते, मात्र त्याआधीच त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तुम्हाला जिथं न्यायचं तिथं न्या, पण मी बाहेर आलो तर राज्यामधल्या सगळा शेतकरी या महाराष्ट्रातला तुम्हाला काही दिवसात रस्त्यावर दिसेल. अरे आमचं म्हणणं काय चुकीचं आहे मला सांगा बरं तुम्ही. सोयाबीनला भाव मागतोय आम्ही, कापसाला भाव मागतोय, कर्जमुक्ती मागतोय, पीक विमा हक्काचा मागतोय. आमचं चूक काय आहे? अशा पद्धतीनं तुम्ही जर का पोलीस कारवाई करून आमचा आवाज दाबत असाल तर याची किंमत या सरकारला चुकवावी लागेल. आता बातमी येते शिवडीमधून. शिवडी मतदारसंघातल्या उमेदवारीवरून आता 2 शिलेदार आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळते. शिवडी मतदारसंघ खरं तर अतिशय महत्त्वाचा मानला जातो आणि याच उमेदवारीवरून ठाकरे गटाचे 2 शिलेदार आता आमने सामने आलेत. लालबाग गणेशोत्सव मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी या मतदारसंघात तयारी सुरू केल्याचं बोललं जातं. तर आमदार अजय चौधरी यांनीही यावेळी हॅट्रिक मारण्याची तयारी सुरू केली. दोन्ही नेत्यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावर सध्या पोस्टरबाजी केली जाते. त्यामुळे शिवडी विधानसभा मतदारसंघातून नेमकी उमेदवारी कुणाला मिळणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे.
आता भाजपच्या संदर्भातली बातमी आहे। राज्यसभेच्या दोन्ही जागा महायुतीच्या वाट्याला आल्याची माहिती मिळते। खरं तर राज्यसभेच्या 2 जागा रिक्त होत्या, त्या जागांवर निवडणूक झाली आणि या दोन्ही जागा महायुतीच्या वाट्याला आलेल्या आहेत। भाजप पक्षाकडून धैर्यशील पाटील यांना तिकीट देण्यात आलं होतं, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नितीन पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती। या निवडणुकीत 2 अपक्षांनी 3 उमेदवारी अर्ज दाखल केले होते, परंतु अर्जाच्या पडताळणीमध्ये अपक्षांच्या वतीनं भरण्यात आलेल्या अर्जावर अनुमोदकांच्या सह्या नसल्याचं समोर आलं, त्यामुळे हे तिन्ही उमेदवारी अर्ज बाद ठरवण्यात आले। सोमवारी राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांना राज्यसभेवर नियुक्त झाल्याचं प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। आता राज्यसभेतल्या अजित पवार गटाच्या खासदारांची संख्या 3 वर गेली। तर तिकडे केंद्रानं शरद पवार यांना Z+ सुरक्षा दिलेली आहे। या सगळ्या सुरक्षेवरून शरद पवार यांनी मात्र आता सावध प्रतिक्रिया दिल्याचं पाहायला मिळते। या सुरक्षेसंदर्भात आपल्याला काहीही माहिती नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय। मात्र निवडणुका आहेत, माहिती मिळवण्याची ही व्यवस्था असू शकते असं विधान शरद पवारांनी केले। दरम्यान शरद पवारांना केंद्र सरकारची सुरक्षा म्हणजे राज्यातली पोलीस यंत्रणेचा अपमान अशी टीका संजय राऊतांनी केली, तर चंद्रशेखर बावनकुळेंनी केंद्र सरकारच्या निर्णयाचं समर्थन केलं। वहाँ से RSS प्रमुख आहेत त्यांचं एक नाव सांगितलं आणि देशाचे गृहमंत्री, त्या गृहमंत्री आणि भागवत त्यांचं तिसरं नाव माझं, हे कशासाठी हे मला माहिती नाही। कदाचित निवडणुका आहेत, निवडणुकीला मी सगळीकडे केलं तर ऑथेंटिक माहिती मिळवायची व्यवस्था असते, नक्की काय मला माहिती नाही। शरद पवार साहेबांना केंद्राची सिक्युरिटी आहे दिली, तशी गरज नाही। याचा अर्थ महाराष्ट्रातल्या पोलिसांवर गृहमंत्र्याचा विश्वास नाहीये। जर तुम्हाला माननीय शरद पवार यांच्यासारख्या नेत्याला केंद्रीय सुरक्षा द्यावी लागते महाराष्ट्रात, तुमचंच राज्य आहे, 50-60 CRPF जवान त्यांच्याबरोबर राहणार, याचा अर्थ महाराष्ट्राचे पोलीस हे जसं आमच्या मुली बाळांचं रक्षण करू शकत नाही, त्याच पद्धतीनं आमचे जे प्रमुख नेते आहेत त्यांचे रक्षण करू शकत नाही, ह्याच्यावर केंद्र सरकारनं मोहर उठवली आहे की तुमचे पोलीस कुचकामी आहेत, तुमची यंत्रणा कुचकामी आहे। केंद्रानं सुरक्षा दिली, हा महाराष्ट्रातल्या पोलीस यंत्रणेचा अपमान आहे। शरद पवार साहेबांच्या कुठल्याही एखादी अशी घटना कुणीही घडवू नये की ज्यातनं आपल्याला या महाराष्ट्राचं सामाजिक सौख्य बिघडेल किंवा पवार साहेबांसारख्या नेत्याबद्दल पोलीस या ठिकाणी त्यांचा सुरक्षितता राहिली पाहिजे म्हणून निर्णय घेण्यात येतो। कारण महाराष्ट्रात काही लोक नेत्यांना अळवाळवी करतात आहे, कांदे फेकतात आहे, सुपारी फेकतात आहे, हे जे महाराष्ट्राला वळण लागलेलं आहे काही काळापासून, या ठिकाणी काही सरकारला सेन्स येतो, मला वाटतं त्यानुसार केलं असेल। आता बातमी येते पुण्यामधून। पुण्यामध्ये मनसेने एका स्कूल व्हॅन चालकाला बेदम चोप दिल्याचं पाहायला मिळते। खरं तर हा स्कूल व्हॅनचा चालक विद्यार्थिनींना अश्लील मेसेजेस पाठवायचा आणि त्यानंतर मनसेला ही घटना कळल्यानंतर मनसेनं या स्कूल व्हॅन चालकाला चांगला चोप दिल्याचं पाहायला मिळते। मनसेच्या गणेश भोकरे यांनी त्याला बेदम चोप देत त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले, त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत आता गुन्हा दाखल करण्यात आला। पुण्यामध्ये एका स्कूल व्हॅन चालकाला मनसेनं चांगला चोप दिल्याचं पाहायला मिळतंय। हा स्कूल व्हॅन चालक शाळेच्या विद्यार्थिनींना सोशल मीडियावरून अश्लील मेसेज पाठवत होता। मनसेच्या गणेश भोकरे यांनी त्याला बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले। या आरोपीवर आता पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। आता एक महत्त्वाची बातमी आहे। बदलापूर प्रकरणी आता दिल्लीचं राष्ट्रीय बाल हक्काचं पथक आता बदलापूरमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळते। बदलापूरमध्ये खरं तर 2 लहान मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता आणि या सगळ्या संदर्भात आता दिल्लीतलं बाल हक्काचं पथक बदलापूरमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळते। अतिशय महत्त्वाची बातमी सध्या आपण पाहतोय। दिल्लीतून राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचं पथक बदलापूरसाठी रवाना झाले। राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचे सचिव सदस्य रुपाली बॅनर्जी सिंग आणि सल्लागार कातियानी आनंद बदलापूरला रवाना झाले।
बदलापूर बाल अत्याचार प्रकरणाची आणि शाळा प्रशासनाची चौकशी आयोगाकडून केली जाणार आहे। पीडितेच्या पालकांची भेट देखील घेतली जाणार आहे। आज बदलापूरला हे राष्ट्रीय बाल हक्क आयोग पोहोचणार आहे। चंद्रशेखर भुयार आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून आपण ताजे अपडेट्स घेऊयात। चंद्रशेखर, खरं तर दिल्लीतून राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचं पथक सुद्धा आता बदलापूरमध्ये दाखल होणार असल्याची माहिती मिळते। काय सविस्तर अपडेट्स? आता नुकताच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे सुद्धा आता बदलापूरमध्ये दाखल झालेले आहेत। केंद्रीय बाल हक्क आयोगाचं पथकही थोड्याच वेळात बदलापूरमध्ये दाखल होणार आहे। त्याच्यानंतर हे बाल हक्क पथक जी पीडित महिला आहे तिच्या घरी जाऊन त्या पीडितेशी बोलणार आहे, त्यांच्या घरच्यांशी बोलणार आहे। त्याच्यानंतर शाळेत जाऊन जे काही संचालक मंडळ आहेत, जे संचालक मंडळ कार्यरत होतं या आधी, या संचालक मंडळाची भेट घेणार आहे। नक्की घटना काय घडली, कशा परिस्थितीमध्ये ही घटना हाताळण्यात आली, त्याच्यानंतर पोलिसांचीही चर्चा करून पूर्ण ही माहिती बाल हक्क आयोग घेणार आहे। नक्कीच चंद्रशेखर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। राष्ट्रीय बाल हक्क आयोगाचं पथक बदलापूरसाठी रवाना झालेलं आहे। बदलापूरमधल्या लहान मुलींच्या अत्याचार प्रकरणी हे पथक आता चौकशी करणार आहे। आता राज्य सरकारची चिंता वाढवणारी बातमी आहे, कारण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता राज्य सरकारला एक मोठा दणका बसलाय। 22 साखर कारखान्यांच्या कर्ज वितरणाला आता कोर्टानं मनाई केल्याचं पाहायला मिळतंय। 1746 कोटी रुपयांच्या थक हमीला स्थगिती देण्यात आली। विरोधकांच्या कारखान्यांना डावलल्याचा आरोप केला जातो। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारला हा मोठा दणका मानला जातोय, कारण 22 साखर कारखान्यांच्या कर्ज वितरणाला कोर्टानं मनाई केली। 1746 कोटी रुपयांच्या थक हमीला स्थगिती देण्यात आली। दरम्यान विरोधकांच्या कारखान्यांना डावलल्याचा आरोप देखील केला जातो। हा पैसा सरकारचा नाही, तर सरकारमध्ये असणाऱ्या नेत्यांचा स्वतःचा व्यक्तिगत पैसा नाही, हा टॅक्स मनी आहे। शेतकऱ्यांकडनं तुम्ही GST गोळा करता, सर्वसामान्यांकडनं करता, मध्यमवर्गीयांकडनं करता, आणि हा पैसा तुम्ही असा राजकीय हेतूतून उत्मात करत असाल तर हे योग्य नाही। ही भूमिका आम्ही घेतली होती, आम्ही घेऊन सुद्धा आमचं ऐकलं जात नव्हतं। मग शेवटी अशोक बापू असतील, असे काही नेते जे विचाराला निष्ठावंत राहिले, लोकांना निष्ठावंत राहिले, ते कोर्टात गेले आणि न्याय व्यवस्थेने त्यांना तिथं न्याय दिला आहे। तुम्ही बघितलं काल मुंबई हायकोर्टाने त्यांच्या बाजूने तिथं निर्णय दिला आहे आणि ताशेरे ओढलेले आहेत या सरकारवर की तुम्ही मनमानी करत आहात, सामान्य लोकांच्या पैशावर राजकारण करत आहात आणि ते चुकीचं आहे। मग आम्ही जो न्यायालयाने दिलेला निर्णय त्याचं स्वागत करतो।